आराध्या जेव्हा वॉर्डरोबमध्ये गेली, तेव्हा तिथे एक खूप सुंदर रॉयल ब्ल्यू कलरचा लेहंगा हँगरवर लटकलेला होता, ज्यासोबत मॅचिंग ब्लाऊज आणि मरून कलरचा गोल्डन वर्क केलेला दुपट्टा होता. आराध्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तिने त्या लेहंग्याला हलक्या हाताने स्पर्श केला आणि मग तो उचलून घातला आणि दुपट्टा हातात घेऊन ती बाहेर आली. जेव्हा ती बाहेर आली तोपर्यंत आकाशने गोलूला तयार केले होते. तिने गोलूकडे पाहिले, ज्याने त्यांच्या मॅचिंगचे कपडे घातले होते. तो खूप गोंडस दिसत होता. आकाशने आराध्याकडे पाहिले, जी फक्त लेहंगा आणि ब्लाऊजमध्येच उभी होती. तिने दुपट्टा हातात पकडलेला होता. आकाशने गोलूच्या कानात हळूच काहीतरी सांगितले, तेव्हा तो बाहेर निघून गेला. गोलू गेल्यावर आकाश आराध्याकडे सरकला. आराध्याने त्याला आपल्याकडे येताना पाहिले तेव्हा ती म्हणाली, काय झाले? आकाश काही बोलला नाही. फक्त दुपट्टा घेऊन तिला ओढणी देत म्हणाला, ब्युटी पार्लरवाली आली आहे, ती तुला तयार करेल. असे बोलून त्याने ब्युटिशियनला आत बोलवले. ती साधारण 35 वर्षाची स्त्री होती, पण बघायला ती तिच्या वयापेक्षा कमी वाटत होती. ती भारतातील नंबर 1 मेकअप आर्टिस्ट श्रीमती सोनाली कामत होती. त्यांनी हसून त्या दोघांना ग्रीट केलं. तेव्हा आराध्याने हसून हॅलो म्हटलं. आकाशने त्या दोघींना एकटे सोडून तो बाहेर गेला. सोनाली कामत ह्यांनी मोठ्या प्रेमाने आराध्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, तुम्ही खूप सुंदर आहात. आराध्याने फक्त एक स्माईल दिली. मग सोनाली कामत यांनी आराध्याचा मेकअप करून तिला ब्राईड लुक दिला. कपाळावर मोठे मांगटिका आणि एक छोटीशी टिकली, डोळ्यात काजळ आणि आयलाइनर, ओठावर लाल रंगाची गडद लिपस्टिक, कानात मोठे झुमके, नाकात मोठी गोल नथ आणि गळ्यात 7 लढ हार, हातात कंगन आणि कलिरे. आराध्या त्या लुकमध्ये खूप सुंदर दिसत होती. सोनालिका म्हणतेने आराध्याच्या लांब केसांचे कर्ली करून मेसी बन बनवला आणि त्यात पांढऱ्या रंगाच्या गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबाने बनलेला गजरा लावून तिच्या कपाळावर दुपट्टा सेट केला. कारण दुपट्टा नेटचा होता त्यामुळे तिची हेअरस्टाईल स्पष्ट दिसत होती. आराध्याच्या गालावर रुळणाऱ्या तिच्या केसांच्या 2 लटा तिला अधिक सुंदर बनवत होत्या. आराध्या पूर्णपणे तयार झाली होती. तेवढ्यात रूमचा दरवाजा उघडला. आराध्याला वाटले की आकाशाला असेल. तिची धडधड वाढली होती. पण तेवढ्यात तिला गोलूचा गोंडस आवाज ऐकू आला. मम्मा. आराध्याने वळून त्याच्याकडे पाहिले. तेव्हा तो हातात एक फुलांचा गुच्छ घेऊन उभा होता. आराध्या त्याच्याजवळ जाऊन खाली बसली. तेव्हा गोलूने तो गुच्छा तिच्याकडे दिला. आराध्याने तो गुच्छा घेतला आणि त्याला चुंबन घेतले. गोलू लक्षपूर्वक आराध्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. गोलूने आपल्या लहान हाताने तिचा चेहरा पकडला आणि म्हणाला, वाव, यू लुकिंग ब्युटिफुल मम्मा. आराध्या म्हणाली, यू आर ऑल्सो लुकिंग व्हेरी हँडसम माय बच्चा. असे बोलून आराध्याने त्याला घट्ट मिठी मारली. तेवढ्यात आकाश तिथे आला. त्यांनी त्या दोघांना असे पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आले. तेवढ्यात मागून समर्थचा आवाज आला, आकाश चल, सगळे लोक वाट बघत आहे, नाहीतर उशीर होईल. समर्थच्या आवाजाने आराध्याचे लक्ष विचलित झाले. तिने आकाशकडे पाहिले. आकाशने पुढे येऊन आराध्याच्या पुढे आपला हात केला. तेव्हा आराध्याने आपला हात त्याच्या हातात दिला आणि उभी राहिली. मग समर्थने गोलूला बाहूमध्ये घेतले आणि सगळे कारजवळ आले. त्या सगळ्यांनी एकच गाडी घेतली होती. रणजितने ड्रायव्हिंग सीट सांभाळली. समर्थने गोलूला घेऊन को ड्रायव्हिंग सीटवर बसला. आकाशने आराध्यासाठी मागचा दरवाजा उघडला. तेव्हा आराध्याही कारमध्ये बसली आणि आकाशही तिच्या शेजारी बसला. रणजितने आधी शिवमंदिराकडे गाडी वळवली, जिथे लग्नाची सगळी तयारी आधीच झाली होती. थोड्याच वेळात सगळे शिवमंदिरात पोहोचले. आकाशने कारमधून उतरून आराध्याला उतरण्यात मदत केली आणि तिचा हात पकडून मंदिराच्या आत घेऊन गेला. आकाशने त्या मंदिराच्या चारही बाजूला आपल्या बॉडीगार्ड्सना उभे केले होते, जेणेकरून मीडियाशी संबंधित कोणीही हस्तक्षेप करू शकणार नाही. समर्थ आणि रणजितने सगळे आधीच अरेंज केले होते. ते तिथे पोहोचल्यावर पंडितजींनी दोघांना वेदीजवळ बसवले आणि मंत्रोच्चार सुरू केले. हळूहळू सगळ्या विधी होत होत्या. तेवढ्यात तिथे कोणाचा तरी आवाज आला, ज्याने रागाने आराध्याचे नाव घेतले. आराध्या आणि आकाश सोबतच सगळ्यांनी त्या दिशेने पाहिले. तेव्हा तिथे मिसेस विमला आणि काव्या उभ्या होत्या. मिसेस विमला रागाने आराध्याजवळ गेल्या आणि तिची बाजू पकडून तिला उभे केले आणि थप्पड मारत होत्या. त्याआधीच आकाशने त्यांचा हात पकडला. तो त्या दोघी मायलेकींचे इरादे चांगले ओळखत होता. आकाशने त्यांचा हात झटकून टाकला आणि रागाने म्हणला, डोंट यू डेअर मिसेस देशपांडे, शी इज माय वाईफ.
यू डोंट हॅव एनी राईट टू टच माय वाईफ, अंडरस्टँड? मिसेस विमला यांनी आकाशकडे पाहिले. तेव्हाच त्यांना ओळखायला वेळ लागला नाही की तो बिझनेस इंडस्ट्रीचा किंग आकाश रॉय आहे. आकाशला पाहून काव्यही धक्क्यात होती. ती आराध्यावर जळत होती आणि विचार करत होती की तिच्या जागी तिला आकाशची वधू म्हणून उभे राहायला पाहिजे होते. मिसेस विमला यांनी आकाशकडे पाहून म्हटले, मिस्टर रॉय, तुम्ही हिला ओळखत नाहीत. हिचे कामच आहे रोज रोज नवीन पुरुषांना फसवायचं. ही तुमच्या लायक नाहीये. त्यांचे हे बोलणे संपताच त्यांच्या तोंडावर एक जोरदार थप्पड पडली. त्या सुन्न झाल्या, तर काव्याही थक्क झाली. हा थप्पड आराध्याने मारला होता. आजपर्यंत तिने शांतपणे त्या सगळ्यांचा अत्याचार सहन केला होता, पण आज त्यांनी हद्द केली होती. आणि वरून तिच्या सौदा केल्यानंतरही ते लोक तिच्यावरच दोष लावत होते. आराध्याने रागाने म्हटले, कोण असतात तुम्ही माझ्या चरित्रावर डाग लावणारे? अरे, आपल्या मुलीकडे लक्ष द्या. ना जाणे काय काय करत असते आणि तुम्ही मला दोष देत आहात. आराध्याने रणजितला म्हटले, रणजित भैया, मला आणखीन कोणताही तमाशा नको आहे. या दोघींचे काय करायचे आहे तुम्ही बघा. असे बोलून तिने आकाशकडे पाहिले. तेव्हा आकाशने तिचा हात पकडला आणि पुन्हा तिच्यासोबत वेदीवर बसला आणि पंडितजींना पुढील विधी सुरू करायला सांगितले. रणजितने बाहेर उभा असलेल्या बॉडीगार्ड्सना त्या दोघींना तिथून बाहेर काढायला सांगितले. इकडे लग्नाच्या विधी पुन्हा सुरू झाल्या होत्या. सर्वात आधी जयमाला झाली, त्यानंतर फेरे आणि शेवटी आकाशने आराध्याच्या भांगात सिंदूर भरला आणि मंगळसूत्र घातले. आराध्याच्या डोळ्यात पाणी होते, पण ती खुशी होती. लग्न झाल्यावर दोघेही उठले आणि भोलेनाथला प्रणाम केला. मग समर्थ आणि रणजितने आकाशला मिठी मारून बधाई दिली. पण त्या सगळ्यांमध्ये गोलू तर आराध्यालाच बिलगून होता. तो तिला सोडायला तयार नव्हता. तेव्हा रणजित म्हणाला, मी लग्न रजिस्टर करून टाकले आहे. फक्त तुम्ही दोघे सही करा, बाकी मी बघतो. तुम्ही सगळे घरी जा. समर्थने आकाशला म्हटले, घरी एक सरप्राईज तुझी वाट पाहत आहे. आकाशने त्याला प्रश्नार्थक नजरेने पाहिले, पण समर्थच होता. आकाशला त्रास दिल्याशिवाय त्याचे जेवण पचत नव्हते. त्याने दात दाखवत म्हटले, आज तुझी क्लास लागणार आहे. असे बोलून तो गाडीकडे गेला. आकाशने आराध्याकडे पाहिले, जिच्या मांडीवर गोलू आरामात झोपला होता. त्याने तिला म्हटले, दे त्याला माझ्याकडे, तसेही तूही थकून जाशील. पण आराध्याने नाही म्हटले. आकाशने मनात विचार केला, आधी या गोलूमुळे हार मानावी लागत होती, आता आणखीन एक जण झाली, जिच्या पुढे माझे काही चालत नाही. मग ते सगळे घरी जाण्यासाठी निघाले. रॉय मेन्शन. सगळे घरी पोहोचले. आराध्याने अजूनही गोलूला मांडीवर घेतलेले होते. आकाशने तिला बाहेर येण्यास मदत केली. मग ते सगळे दरवाजापर्यंत आले. तेव्हा आकाशला दरवाजावर एक साधारण 50 वर्षाची स्त्री दिसली. आराध्याने त्यांना पाहिले, पण ती त्यांना ओळखत नव्हती. आकाशने मनातल्या मनात म्हटले, आज तर गेलो कामातून. जेव्हा लोक दरवाजाजवळ आले, तेव्हा त्या बाईने आकाशकडे रागाने पाहिले. पण काही न बोलता त्यांनी एका सेवकाला पूजा थाळी आणण्यास सांगितले. त्यांनी त्या दोघांची आरती केली आणि त्या दोघांना घराच्या आत यायला सांगितले. आराध्या त्यांना ओळखत नव्हती. आराध्याने गोलूला आकाशकडे दिले आणि त्या बाईच्या पायांना स्पर्श केला. त्या बाईंनीही तिला चांगला आशीर्वाद दिला. आता आकाशची पाळी होती. जसा आकाश झुकला तसा त्यांनी त्याचा कान पकडून त्याला उभे केले. आकाशने हळूच म्हटले, सॉरी माई, सगळं खूप घाईघाईत झालं, नाहीतर मी तुम्हाला आधीच बोलवलं असतं. आकाशची दाईमा श्रीमती लक्ष्मीबाई माई म्हणाल्या, आकाश, आता मी इतकी परकी झाले की तुझ्या लग्नाबद्दल मला दुसरीकडून ऐकावं लागेल. आराध्या त्या दोघांची विनोद भांडण पाहत होती. तेवढ्यात आकाशने त्यांना प्रेमाने म्हणवत म्हटले, आई, आता माफ पण करा. माईने त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमाने म्हटलं, जा, माफ केलं, कारण तू आराध्याशी लग्न करून योग्य केलं आहेस. आणि त्यांनी दोघांनाही एकत्र मिठी मारली. श्रीमती लक्ष्मीबाई यांनी आराध्याला आराम करायला सांगितले. तेव्हा ती गोलूला घेऊन त्याच्या रूममध्ये गेली. ती गेल्यानंतर माईने आकाशकडे पाहिले. आकाशला कदाचित अंदाजा होता की त्यांच्या मनात काय चाललेले आहे. माईने गंभीर होत विचारले, काय तू तिला आपल्याबद्दल सांगितले आहेस? आकाश शांत राहिला. त्याची शांतताच माईसाठी उत्तर होती. माईने आकाशचा हात पकडला आणि त्याला आपल्यासोबत स्टडी रूममध्ये घेऊन गेली. स्टडी रूममध्ये रणजित आणि डॉक्टर समर्थ आधीच तिथे काही काम करत होते. तेवढ्यात माई आकाशसोबत आत आल्या आणि त्यांनी दरवाजा लॉक केला. त्यांनी रणजित आणि समर्थकडे पाहून म्हटले, तुम्ही लोकांनी याला हे सगळं करू दिलं? शेवटी का? तुम्ही सगळे वेडे झाला आहात की काय? आकाशचे आपले लोकच त्याच्या जीवाचे शत्रू आहेत. बाहेरच्या लोकांना सोडलं तर याचे आपलेच लोक याला मारायला तयार आहेत. तुम्ही लोक आदित्यसोबत झालेला अपघात विसरलात की काय?
फक्त त्या एका दिवसाने आपले हसते खेळते जग उजळले. त्यांनी आकाशकडे पाहून म्हटले, आकाश, तू स्वतः साक्षीदार आहेस ना या सगळ्यांचा. तरीही अरे त्या लोकांनी तुझ्या वहिनीला, आदित्यच्या पत्नीला सुद्धा सोडले नाही. आणि जर त्यांचा जोर चालला असता तर गोलूला सुद्धा त्या इतकेच बोलू शकल्या. त्याआधीच आकाश म्हणाला, आई नाही. आकाशला कदाचित आता हे सर्व काहीतरी चुकीचे वाटत होते. तो जाऊन सोफ्यावर बसला आणि आपले डोके दोन्ही हातांनी पकडून म्हणाला, काही विसरलो नाही आहे आम्ही. कसं विसरणार? माझा भाऊ आदित्य, वहिनी, त्यांच्याशिवाय कोण होतं माझं? त्या दिवशीच खरं अनाथ झालो होतो मी. गोलूसाठी सगळं सोडून इथे आलो. सगळं पहिल्यापासून सुरू केलं. आता नाही ही हिंमत कोणालाही गमवायची. आता आकाशला पॅनिक अटॅक येऊ लागला. समर्थने त्याला शांत राहायला सांगितले, पण सगळं व्यर्थ होतं. आकाशला पॅनिक होताना पाहून समर्थने पटकन एक इंजेक्शन दिले. साधारण 10 मिनिटांनी आकाश नॉर्मल झाला. माईही त्याला असे पाहून घाबरल्या होत्या. समर्थ आकाशच्या पायाजवळ गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, आकाश, काही झाले नाहीये. सगळं ठीक आहे आणि तुझ्या डोक्यात काही नको ठेवू तू. कोणाला काही झाले नाहीये आणि होणारही नाही. आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. कशाला चिंता करतोस? आता आकाश थोडा ठीक होता. त्याने फक्त इतकेच म्हटले, आता बस झालं. असे बोलून तो उठला आणि कोणाला तरी फोन करून काही इन्स्ट्रक्शन दिल्या आणि जाण्यासाठी वळाला. तेव्हा माईंनी त्याला थांबवून विचारले, आकाश, काय करत आहेस तू? कुठे जात आहेस? आकाश म्हणाला, मी आता भीतीच्या छायेत राहू शकत नाही. ना आराध्या ना माझा मुलगा. मी नाही इच्छित की आता काहीतरी चुकीचे व्हावे. तो जाण्याआधीच रणजितने त्याचा हात पकडला आणि रागाने त्याला परत सोफ्यावर बसवले. रणजितने रागाने म्हणाला, तुझं डोकं खराब झालं आहे काय? शुद्धीवर ये. सगळं ठीक आहे. काही होणार नाही. कसला एखादा ॲक्शन घेऊन त्यांना तुझ्या अवस्थेची जाणीव करून देऊ इच्छित आहेस? 3 वर्ष वाट पाहिली आहेस. आणखीन थोडा वेळ नाही थांबू शकत का तू? कान उघडून ऐक. तू काही करणार नाहीस. गप्प उठ. आपला ड्रेस व्यवस्थित कर आणि आराध्याकडे जा. यावेळेस ती तुझी वाट बघत असेल आणि तुला बदला घेण्याची पडली आहे. आता आकाशनेही रागाने म्हटले, तर काय करू? बोल तू. शांतच होतो ना आतापर्यंत. पण खूप झालं आता. रणजितने त्याची कॉलर पकडली आणि म्हटलं, कान उघडून ऐक आकाश. माझ्याकडे तुझ्याशिवाय कोणी नाहीये. लक्षात ठेव, जर तुझ्या बदल्यात माझ्या भावाला, समर्थला किंवा त्याच्या कुटुंबाला काही झालं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. समर्थने त्या दोघांना सोडवले. तेव्हा आकाश शांत झाला आणि म्हणाला, रणजित, माझ्याकडेही तुमच्या लोकांव्यतिरिक्त कोणी नाहीये. तर मग तू असं नको बोलू. रणजित, प्रॉमिस कर तू शांत राहशील आत्तासाठी तरी. आकाश, ठीक आहे. तुम्ही लोक जे सांगाल ते मी ऐकायला तयार आहे. असे बोलून त्याने त्या दोघांना मिठी मारली. आकाशची रूम. आकाश आपल्या रूममध्ये आला. तेव्हा त्याने पाहिले की आराध्या त्याच्या बेडवर झोपली होती. तिने अजूनही लग्नाचा जोडा घातलेला होता. आकाश तिच्या जवळ गेला आणि तिच्या जवळ बसून तिला पाहू लागला. कदाचित ती खूप गाढ झोपेत होती. आकाशने तिचे गाल हळूच कुरवळले. मग तिच्या डोक्यावरून दुपट्टा आणि मांगटिका काढला. आकाशने हळू तिची नथ, इयरिंग्स आणि हार काढून बाजूला ठेवला आणि तिला व्यवस्थित ब्लँकेटने कव्हर करून वॉशरूममध्ये गेला. तो वॉशरूममध्ये जाताच आराध्या उठून बसली आणि वॉशरूमकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित हास्य होते. तिने पुन्हा स्वतःला ब्लँकेटमध्ये कव्हर केले आणि झोपली. थोड्या वेळाने आकाशही फ्रेश होऊन आला. त्याने पांढरा वी-नेक टी-शर्ट आणि लोअर घातला होता. त्याने एक नजरेने झोपलेल्या आराध्याकडे पाहिले आणि आपला लॅपटॉप घेऊन बाल्कनीमध्ये बसला. आकाशला काम करताना साधारण 3 तास झाले होते. त्याने आपले काम संपवून वेळ पाहिली तेव्हा रात्रीचे 8:30 वाजले होते. तो आता उठला आणि रूममध्ये आला. आराध्या अजूनही झोपलेली होती. तो दुसऱ्या बाजूला बेडला टेकून बसला आणि तिचे डोके कुरवळू लागला. त्याने खाली वाकून तिच्या जवळ येऊन म्हटले, उठ पण आता जान, डिनरची वेळ झाली आहे. आराध्याने कुरकुर करत म्हटले, झोपू द्या ना, आणि कूस बदलून ती पुन्हा झोपली. तेवढ्यात गोलू धावत आत आला आणि बेडवर चढून आराध्याकडे पाहू लागला. त्याने आकाशला नोटीसही केले नाही. ही गोष्ट आकाशही नोटीस करत होता की हे दोघे मायलेक त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. त्याने मनात विचार केला, मी इथे आहेस कशाला? गोलूने आराध्याच्या अंगावर चढून तिला हलवत म्हटले, मम्मा उठ. आराध्याने हळूच डोळे उघडून पाहिले तेव्हा आयुष तिच्यावर बसला होता. तिने त्याला पकडून बाजूला केले आणि उठून बसवत त्याला पुन्हा आपल्या मांडीवर घेतले. आराध्याने त्याच्याकडे पाहत प्रेमाने म्हटले, काय झाले बेबी? गोलू म्हणाला, मम्मा मला भूक लागली आहे. चल ना जेवण करू. त्याने आपले ओठ गोल करून पाऊट करत म्हटले.
आराध्याने त्याच्या गालाचे चुंबन घेत म्हटले, बस तुम्ही थोडा वेळ थांबा, मम्मा चेंज करून येते. तुम्ही तोपर्यंत खाली जा आणि सगळ्यांना बोलवा. गोलूने ओके मम्मा म्हटले आणि खाली धावत गेला. आराध्या उठून वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागली. तेव्हा आकाशने तिचा हात पकडला. आराध्याने मागे वळून त्याला पाहिले. तिच्या डोळ्यात एक अनोखी भावना होती. आराध्याला काहीतरी बोलायचे होते तेव्हा आकाशने झटक्याने तिला आपल्याकडे ओढले. आराध्याला सावरायची संधी मिळाली नाही. ती थेट आकाशच्या छातीला लागली. तिचे हात आकाशच्या खांद्यावर होते. आकाशने तिची कंबर आपल्या हातांनी पकडली आणि तिला आपल्या आणखीन जवळ ओढण्यास. मिसेस रॉय, तुम्ही मला इग्नोर करत आहात. आराध्याने त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात थोडी जलन, ईर्ष्या आणि थोडी नाराजी होती. आराध्याने स्वतःला त्याच्यापासून सोडवण्याचा प्रयत्न करत म्हटले, नाही, मी कधी इग्नोर केले तुम्हाला. हे बोलताना ती त्याच्या हातांना आपल्या हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती. आकाशने आपली पकड आणखीन मजबूत केली आणि तिला आपल्याकडे खेचले आणि तिच्या कानाजवळ आपले ओठ नेऊन हळूच म्हणाला, खोटे बोलू नको. आराध्याने ऐकले तेव्हा तिने स्पष्टीकरण देत म्हटले, मी खरंच सांगत आहे, मी थकून गेले होते म्हणून झोपले होते. आकाशने तिच्या मानेवर ओठाने स्पर्श केला तेव्हा आराध्याचा श्वास थांबला. तिने डोळे बंद केले आणि आपल्या हाताची पकड आकाशच्या खांद्यावर घट्ट केली. आकाश तिच्या या कृत्यावर स्वतःला हसण्यापासून रोखू शकला नाही आणि म्हणाला, मी रूममध्ये आलो तेव्हा तू जागी होतीस. फक्त मला दाखवण्यासाठी झोपायचे नाटक करत होतीस. आराध्याने डोळे उघडले आणि त्याला पाहिले आणि लगेचच त्याच्यावरून नजर हटवून इकडे तिकडे पाहू लागली. ती म्हणाली, नाही, मी मी झोपली होती. आकाश म्हणाला, तू माझ्याशी खोटं बोलू शकत नाही. असे बोलून त्याने यावेळी तिच्या मानेवर हळूच चाव घेतला. आराध्या जणू थिजून गेली. एका हलकासा त्रास आणि तिच्या शरीरात एक गोड संवेदना निर्माण झाली. पण तिने त्याला थांबवले नाही. शेवटी तोच एकटा होता ज्याच्याजवळ आणि सोबत तिला शांतता मिळत होती, ज्याच्यासोबत ती स्वतःला सुरक्षित समजत होती. आकाशने तिच्याकडे पाहिले. आराध्याने हळूच आपले डोळे उघडले आणि आकाशच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या डोळ्यात तिला कधीच आपल्यासाठी वासना दिसले नाही. त्या डोळ्यात तिच्यासाठी फक्त प्रेम होतं. आराध्याने मनात विचार केला, काय खरंच हे एक सत्य आहे की एखादे स्वप्न? काय खरंच कोणी तिच्यावर इतकं प्रेम करू शकतो? जर हे स्वप्न असेल तर ते कधीही तुटू नये. तिला या प्रकारे स्वतःकडे पाहत असलेले पाहून आकाशच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. तो तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करत म्हणाला, आराध्या, हे स्वप्न नाही, सत्य आहे. त्याचे बोलणे ऐकून आराध्याला धक्का बसला. आराध्याने मनात विचार केला, काय हा माणूस मनातील गोष्टही ऐकू शकतो? आकाशने हसून तिच्या मनातील भावना समजून घेतल्या आणि म्हटले, तुझे डोळे मला सांगून देतात की तुझ्या मनात काय आहे. असे म्हणून त्याने तिच्याकडे डोळा मारला. आराध्या काही बोलली नाही, फक्त हसून त्याच्या बाहूमध्ये शिरली. आकाशनेही तिला घट्ट बाहूमध्ये घेतले. जणू सोडून दिले तर ती कुठेतरी निघून जाईल. थोड्या वेळाने आकाशने तिला वेगळे केले आणि म्हणाला, फ्रेश व्हा, सगळे डिनरची वाट बघत असतील. आराध्या फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती फ्रेश होऊन बाहेर आली. तिने एक ढिला टी शर्ट घातला होता, ज्याला एक बाजूला गाठ बांधली होती आणि खाली तिने कॅप्री टाईप शॉर्ट्स घातले होते. आकाशने तिला पाहिले आणि म्हणाला, चला. मग ते दोघे डायनिंग एरियामध्ये आले. तिथे आधीच माई, डॉक्टर समर्थ, रणजित आणि गोलू बसलेले होते. आकाश आणि आराध्याही येऊन त्यांच्या जवळ बसले. गोलू, जो आतापर्यंत माईच्या जवळ खुर्चीवर बसला होता, तो पटकन आराध्याच्या मांडीवर येऊन बसला आणि निरागस चेहरा करून म्हणाला, मम्मा, भूक लागली आहे. आराध्याने हसून त्याच्याकडे पाहिले आणि एक प्लेटमध्ये त्याच्यासाठी जेवण काढून त्याला आपल्या हातांनी खाऊ घालू लागली. सगळे प्रेमाने त्या दोघांची बॉन्डिंग पाहत होते. पण कोणीतरी होतं ज्याच्या कपाळावर आड्या होत्या. समर्थने आकाशला म्हटले, तू कशाला तोंड वाकडं केलं आहेस? आकाशने त्याला काहीही उत्तर दिले नाही. तेव्हा समर्थने तोंड वाकडे केले. आता समर्थ असंच गप्प बसणार नव्हता. त्याने रणजितला कोपरा मारले. तेव्हा रणजितने त्याच्याकडे पाहिले. समर्थने हळूच त्याला म्हटले, हा आकाश वेडा झाला आहे की काय? यार, भला आपल्या मुलावर कोण जळतं? त्याचे हे बोलणे ऐकून रणजितला हसू आले, पण त्याने पटकन स्वतःला कंट्रोल केले आणि खोकू लागला. माईने त्याला पाणी देत म्हटले,
आरामात बाळा, रणजितने समर्थकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, शांतपणे जेवण कर. जर तो डेव्हिल जागा झाला तर सगळ्यांची बँड वाजेल. सगळ्यांनी डिनर केला होता तेव्हा समर्थ गोलूला घेऊन गेला. रणजिताही आकाशसोबत तिथून निघून गेला. पण आराध्याने अजूनही काही खाल्ले नव्हते, कारण ती आयुषला भरवत होती. माईने एक प्लेटमध्ये जेवण काढून तिच्या पुढे ठेवली. तेव्हा आराध्याने एकदा जेवणाकडे आणि मग माईकडे पाहिले. माईने तिला डोळ्याने इशारा करून जेवण करायला सांगितले. आराध्याला त्यांच्यात आपल्या आईची प्रतिमा दिसली. तिने उठून त्यांना मिठी मारली आणि रडू लागली. माईंना आकाशने आराध्याबद्दल सगळं सांगितले होते, ज्यामुळे त्या तिची परिस्थिती समजू शकत होत्या. त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या, मी तर आकाशची आई नाहीये, पण आदित्य आणि आकाश माझ्या स्वतःच्या मुलासारखे आहेत. आणि तूही तर माझीच आहेस. आराध्याला रडताना पाहून त्यांचेही डोळे पाणावले होते. त्यांनी आराध्याला शांत केले आणि जेवण करायला सांगितले. जेव्हा आराध्याचे जेवण झाले तेव्हा ती उठून गोलूच्या रूममध्ये जाऊ लागली. तेव्हा तिला माईचा आवाज आला, आराध्या. आराध्या थांबली आणि त्यांच्याकडे पाहू लागली. तेव्हा त्या म्हणाल्या, तिकडे कुठे चालली आहेस? आराध्याने अरखडत म्हटले, ते तो मी तिचे बोलणे न ऐकता माई म्हणाल्या, चुपचाप वरच्या रूममध्ये जा. ती रूम फक्त आकाशची नाही, तुझीही आहे. आणि राहिला प्रश्न गोलूचा, तर मी त्याच्याजवळ झोपेन. आराध्याने मासूम चेहरा करून त्यांच्याकडे पाहिले आणि मान खाली करून आकाशच्या रूमच्या दिशेने गेली. तिच्या या कृत्यावर माई हसल्या. भाग 5 लवकर येत आहे. प्रेम आता फक्त भावना राहिल्या नाही, ते नातं बनणार आहे. आराध्या आकाशच्या आयुष्यात आता येणार आहे नवीन वळण, नवीन परीक्षा आणि अजून खोल जाणारं प्रेम. भाग 5 कमिंग सून. सबस्क्राईब करून ठेवा.